मुलांनो, तुम्हाला गृहीत कृत्याचा अर्थ हा चांगल्या प्रकारे लक्षात आलेला असेल. आज आपण गृहीत कृत्यांची वैशिष्ट्ये पाहूया. आपल्याला माहिती आहे की गृहीत कृत्यांच्या मांडणीमुळे संशोधनाची दिशा ही सुलभ होण्यास मदत होत असते. सामाजिक संशोधनामध्ये गृहीत कृत्यांचे अतिशय आपल्याला महत्त्व असलेले दिसून येते. परंतु गृहीत कृत्य मांडत असताना आपल्याला शास्त्रीय पद्धतीचा आधार घ्यावा लागतो. शास्त्रीय पद्धतीचा आधार घेतल्यानंतर आपल्याला गृहीत कृत्य निर्माण करणे हे सोपे होते. सामाजिक संशोधनात गृहीत कृत्य ही सर्वच वैज्ञानिक नसतात किंवा शास्त्रीय नसतात. गुड आणि हॅट यांनी लिहिले की एकांत प्रसंगी किंवा सामूहिक उत्सव प्रसंगी किंवा व्यस्त असताना अनेक वैज्ञानिकांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या कल्पना ह्या निर्माण होत असतात. त्यापैकी बहुतांश कल्पना या सहज नष्ट होतात आणि त्याच विज्ञानावर कोणताच प्रभाव पडत नाही. केवळ निश्चित प्रभावाद्वारेच हे शक्य आहे की दोषपूर्ण गृहीतकांना चांगल्या गृहीत कृत्यांपासून अलग केले जाऊ शकते. साधारणतः एक श्रेष्ठ आदर्श किंवा चांगले किंवा उपयोगी गृहीत कृत्य त्याला म्हणता येईल जे उपलब्ध पद्धतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त तथ्यांना एकत्रित करण्यास सहाय्यक होऊ शकेल आणि कमीत कमी अडचणी प्रस्तुत करेल. गुड आणि हॅट यांनी काही गृहीत कृत्याची वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गृहीत कृत्यांच्या वैशिष्ट्यावरून आपल्याला गृहीत कृत्याची संकल्पना ही आणखीन चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. तर पहिलं गृहीत कृत्याचं वैशिष्ट्य आहे, गृहीत कृत्य हे संकल्पनात्मकदृष्ट्या स्पष्ट असावेत. ज्या संकल्पनेचा उपयोग गृहीत कृत्यामध्ये केला गेला असेल त्याचा अर्थ स्पष्ट करणे आवश्यक आहे. एका चांगल्या गृहीत कृत्याकरता हे आवश्यक आहे की त्यामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व कल्पनांच्या व्यावहारिक व्याख्या या स्पष्ट असल्या पाहिजेत. गृहीत कृत्याची भाषा आणि अर्थ इतका स्पष्ट व निश्चित असावा की ज्यामुळे त्याचा आशय हा स्पष्ट आणि काल्पनिक विवेचनापासून मुक्त असला पाहिजे. गुड आणि हॅट यांच्या मते गृहीत कृत्याला अवधारणात्मक दृष्टिकोनातून स्पष्ट करण्याकरता त्यामध्ये 2 गुण असणे आवश्यक आहे. त्यातला पहिला गुण आहे संकल्पनांना स्पष्ट परिभाषित करावे आणि दुसरा गुण आहे या परिभाषांना सामान्यतः अधिकांश लोकांद्वारे स्वीकृत केलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे गृहीत कृत्य हे संकल्पनात्मक दृष्टीने अस्पष्ट असल्यास त्याचे परिणाम देखील अवैज्ञानिक असू शकतात, म्हणजे त्याला शास्त्राचा आधार हा मिळणार नाही. गृहीत कृत्यामध्ये आपण ज्या संकल्पना मांडतो त्या स्पष्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्यांनी त्या संकल्पनांचा अर्थ हा एकाच अर्थानं घेणं गरजेचं आहे किंवा त्या संकल्पनेला आपण स्पष्ट आपल्या संशोधनामध्ये करणं गरजेचं आहे. तसेच आपण ज्या संकल्पनांचा वापर गृहीत कृत्यांमध्ये करतो तो अधिकांश लोकांद्वारे स्वीकृत असला पाहिजे. म्हणजेच आपण ज्या संकल्पना वापरतो त्या कधीच 2 अर्थाच्या असता कामा नये. असं झालं तर मग काय होईल, अर्थाच्या बाबतीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणून गृहीत कृत्य हे कसं असलं पाहिजे तर संकल्पनात्मक दृष्टीने ते स्पष्ट असणं गरजेचं आहे. यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे गृहीत कृत्य अनुभवाधिष्ठित आणि प्रयोगसिद्ध असले पाहिजे. एका चांगल्या व श्रेष्ठ गृहीत कृत्याकरता हे आवश्यक आहे की त्यामध्ये अनुभवाधिष्ठित प्रयोगसिद्धता असणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. उपयोगी गृहीत कृत्याचा संबंध अनुभवाधिष्ठित तथ्यांशी असला पाहिजे. त्याचा संबंध हा आदर्श किंवा नैतिक मूल्यांशी असता कामा नये. म्हणून गृहीत कृत्याची निर्मिती करत असताना संशोधनकर्त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्या गृहीत कृत्याच्या वास्तविक तथ्यांच्या आधारावर त्याचं परीक्षण केलं जाऊ शकेल. याचाच अर्थ त्या गृहीत कृत्यांमध्ये वास्तविकता किंवा तथ्यांच्या मौलिक स्थितीचं तत्त्व विद्यमान असलं पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आदर्शात्मकता नसावी, ज्यांचा संबंध हा चांगल्या वाईट सत्य असत्य या आदर्शात्मक निर्णयाशी नसला पाहिजेत. उदाहरणार्थ आपल्याला काही गृहीत कृत्य ही प्रयोगातून सिद्ध करता येतात पण काही गृहीत कृत्य ही प्रयोगातून सिद्ध करता येत नाही. मग अशा प्रकारच्या गृहीत कृत्यांचा आपण समावेश केला पाहिजे की जेणेकरून आपल्याला संशोधनामध्ये
त्या गृहीत कृत्याला प्रयोगाच्या माध्यमातून सिद्ध करता येईल. मग प्रयोग केल्यानंतर जे काही त्याचे परिणाम निघतील ते सत्य असतील किंवा असत्य असतील, पण किमान आपल्याला त्या अशा गृहीत कृत्यांची परीक्षा करता यायला पाहिजे. अशाच प्रकारच्या गृहीत कृत्यांचा आपण समावेश केला पाहिजे किंवा त्या गृहीत कृत्यांचं किमान आपल्याला निरीक्षण परीक्षण करता यायला पाहिजे किंवा तिथली माहिती तरी आपल्याला काढता यायला पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपण विज्ञानाच्या आधारावर गृहीत कृत्यांचा शोध घेत असतो किंवा गृहीत कृत्य निर्माण करत असतो, तेव्हा त्यामध्ये तो वैज्ञानिकतेचा गुणधर्म असणं गरजेचं आहे. यानंतरचा तिसरं वैशिष्ट्य आहे गृहीत कृत्याचं. गृहीत कृत्य हे विशिष्ट असले पाहिजे. एका चांगल्या आणि उपयोगी गृहीत कृत्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्य नसून अध्ययन विषयाच्या कोणत्या तरी विशिष्ट पैलूंशी संबंधित असले पाहिजेत. जर अध्ययनाच्या विषयाच्या सर्व पैलूंशी संबंधित गृहीत कृत्य मानले जात असेल तर त्यामुळे संशोधनकर्ता एकाच वेळी विषयाच्या सर्व पैलूंचे यथार्थपणे अध्ययन करू शकत नाही. गृहीत कृत्याच्या विशिष्टतेमुळे संशोधनात त्याची व्यावहारिकता आणि महत्त्व देखील स्पष्ट होते. याउलट जर गृहीत कृत्य हे सामान्य भाषेत प्रस्तुत केले तर ते दिसण्यास योग्य आणि आकर्षक राहील, परंतु ते उपयोगी किंवा कार्यकारी राहणार नाही. एका अनुभवी संशोधनकर्त्यास अशा प्रकारच्या विचारांवर संशोधन करण्याचा मोह टाळला पाहिजेत आणि अशा विषयाची निवड केली पाहिजे की जो विषय अनुभवाधिष्ठित अध्ययनाच्या दृष्टीने व्यावहारिक असेल. अशा प्रकारे विशिष्ट गृहीत कृत्य हे संशोधन कार्यास व्यावहारिकता प्रदान करण्याचं कार्य करीत असते. म्हणून संशोधनात गृहीत कृत्य हे विशिष्ट प्रकारचं असलं पाहिजेत, तरच आपल्याला विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी मदत होत असते. नाहीतर मग आपली सगळी माहिती ही सामान्य होऊ शकेल. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे गृहीत कृत्य उपलब्ध तंत्राशी संबंधित असले पाहिजेत. गृहीत कृत्य निर्मिती करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याचे परीक्षण उपलब्ध तंत्राद्वारेच आपल्याला करता आले पाहिजेत. या संबंधात गुड आणि हॅट यांनी असे म्हटले आहे की ज्या संशोधनकर्त्याला हे माहीत नाही की त्याच्या गृहीत कृत्याच्या परीक्षणाकरिता कोणती तंत्रपद्धती उपलब्ध आहे, प्रयोग हा योग्य प्रश्नाच्या निर्मितीमुळेच शब्द होतो मुळेच शक्य होतो. अनेकदा सामाजिक वास्तविकतेच्या जटिल स्वभावामुळे गृहीत कृत्याची निर्मिती केली जाते, परंतु ह्या गृहीत कृत्याचे परीक्षण उपलब्ध तंत्राद्वारे करणे शक्य नसते. संशोधकाने गृहीत कृत्यांचं परीक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या तंत्राची उपलब्धता आपल्याला संशोधनामध्ये आहे याचा शोध घेणे गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने त्याने त्या तंत्रज्ञानाच्या वापरातून किंवा त्या तंत्रज्ञानाच्या वापरातून गृहीत कृत्यांचं परीक्षण केलं पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य आहे गृहीत कृत्याचा संबंध सिद्धांत समूहाशी असला पाहिजे. गृहीत कृत्याची निर्मिती करताना हे लक्षात ठेवलं पाहिजे की गृहीत कृत्य मांडण्यात आलेल्या कोणत्या तरी सिद्धांत किंवा सिद्धांताशी संबंधित असले पाहिजेत. गुड आणि हॅट यांनी लिहिले आहे की या नियमाची अवहेलना नेहमीच सामाजिक संशोधनामध्ये नवीन संशोधकाकडून होत असते. निवडलेले गृहीत कृत्य हे कोणत्या तरी सिद्धांतानुसारच असले पाहिजेत. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा संशोधन व्यवस्थित रूपात पूर्वी स्थापन केलेल्या सिद्धांतावर आधारित असेल तर ज्ञानामध्ये यथार्थ योगदानाची शक्यता असते. असंबंधित गृहीत कृत्याचे प्रचलित सिद्धांताच्या आधारावर परीक्षण केले जाऊ शकत नाही. यानंतरचं वैशिष्ट्य आहे गृहीत कृत्य हे साधे आणि सरळ असावे. गृहीत कृत्य हे साधे सरळ असावे याचा उल्लेख पी.व्ही. यंग यांनी केला आहे. त्यांच्या मते साधे व सरळ याचा अर्थ गृहीत कृत्य हे सर्वसाधारण व्यक्तीला समजणारे असले पाहिजेत असे नाही, तर साधे व सोपे हा गुण कोणत्याही घटनेला स्पष्ट करण्यासाठी आवश्यक आहे. संशोधनकर्त्याला आपला अध्ययन विषय वा समस्येची जेवढी अधिक माहिती असेल तितक्या प्रमाणात तो सरळ आणि सोपी गृहीत कृत्य तयार करण्यास त्याला मदत होईल. म्हणून संशोधनामध्ये साधे आणि सरळ अशा गृहीत कृत्यांची निर्मिती होणं गरजेचं आहे, जेणेकरून संशोधकाला संशोधनामध्ये अडचणी निर्माण होणार नाहीत. पुढचं वैशिष्ट्य आहे गृहीत कृत्य हे समस्येचे पर्यायी उत्तर असावे.
अशी अनेक गृहीत कृत्ये असतील जी एका समस्येच्या समाधानाकरता उपाय प्रस्तुत करत असतील. परंतु हेही आवश्यक आहे की प्रत्येक गृहीत कृत्य कोणत्या विशेष दृष्टिकोनातून समस्यांचे समाधान प्रस्तुत करू शकेल हेही पाहणं गरजेचं आहे. अशा प्रकारे हे स्पष्ट होते की वरील वैशिष्ट्ये असलेली गृहीत कृत्य ही संशोधन कार्यात संशोधनकर्त्याला विशेष सहाय्य किंवा मदत करत असतात. मनोकल्पित किंवा काल्पनिक आधारावर तयार केलेले गृहीत कृत्य हे वैज्ञानिक अध्ययनास सहाय्य करत नाहीत किंवा त्यामुळे कोणतेही वैज्ञानिक निष्कर्ष काढता येत नाहीत. सिद्धांताच्या निर्मितीमध्ये त्याचा काहीही उपयोग नसतो. म्हणून संशोधनकर्त्याने अशा प्रकारची वैशिष्ट्ये असलेल्या गृहीत कृत्यांची निर्मिती करावी. अन्यथा संशोधकाला यामध्ये मग अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता ह्या नाकारता येत नाहीत. गृहीत कृत्य हे मान्य झालेल्या सिद्धांताच्या चौकटीत बसणारे असावे. सर्व शास्त्रांचा परस्पराशी संबंध असतो. एक शास्त्र दुसऱ्या शास्त्राशी विसंगत नसते. तसेच ही शास्त्रे परस्परांच्या वाढीला मदत करत असतात. म्हणून कोणतेही गृहीत कृत्य शक्यतो आजपर्यंत मान्यता झालेल्या सिद्धांताच्या चौकटीत बसणारे असावे. त्याचा संबंध पूर्वप्रस्थापित सिद्धांताशी असावा. यानंतरचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगता येईल की गृहीत कृत्यामध्ये प्राकथनाचे सामर्थ्य असावे. गृहीत कृत्याच्या ठिकाणी प्राकथनाचे सामर्थ्य असेल म्हणजेच गृहीत कृत्य मांडण्याचे संभाव्य विधान करण्याचे एक सामर्थ्य असेल तर भविष्यात काय घडू शकेल ह्याचा व भूतकाळात काय घडले असावे ह्याचे अनुमान ह्या दोन्ही गोष्टी असतात. विशिष्ट काळात विशिष्ट प्रकारच्या घटना घडू शकतील तसाच तो विशिष्ट प्रकारे भूतकाळ घडला असावा असे सांगण्याचे सामर्थ्य गृहीत कृत्यांमध्ये असणे गरजेचे आहे. याशिवाय गृहीत कृत्यमध्ये अतिशयोक्ती नसावी तसेच निषेधात्मक नसावी. त्याचा प्रचलित संशोधन पद्धतीशी संबंध असावा इत्यादी अशी काही वैशिष्ट्ये आपल्याला गृहीत कृत्याच्या संदर्भात सांगता येतात. गृहीत कृत्याच्या निर्मितीमध्ये किंवा गृहीत कृत्य निर्माण करत असताना ह्या सर्व घटकांचा विचार केला तर संशोधकाला गृहीत कृत्य निर्मितीच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या अडचणींना किंवा बाधा ज्या आहेत त्यांना सामोरे जावे लागणार नाही. म्हणून संशोधकाला या वैशिष्ट्यांचं ज्ञान असणंही गरजेचे आहे.